महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ अजित पवार हे सध्या एका प्रकरणामुळे चांगले चर्चेत आलेत। निमित्त ठरलंय ते पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये असणारी 43 एकराची जागा, ज्या 43 एकराच्या जागेवरून मोठा घमासान सध्या महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1800 कोटी रुपयांची जागा 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचं हे सगळं प्रकरण आहे, जे पार्थ पवार चालक असलेल्या अमेडिया कंपनीनं हे सगळी जागा जी आहे ती खरेदी केली। जी जागा खरं तर महार वतनाची जागा होती, जी जागा 1800 कोटी रुपये इतकं तिचं बाजार मूल्य असताना ते 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली गेली आणि यासाठीचं मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी ही केवळ 500 रुपये इतकी भरण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये अवघ्या 27 दिवसांमध्ये हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। याच अनुषंगाने वायुवेगाने ही सगळी फाईल कशी फिरली, अवघ्या 27 दिवसांमध्ये हा संपूर्ण व्यवहार कसा झाला, याच अनुषंगाने याचाच उलगडा करणारा हा व्हिडिओ आहे। पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील भागीदार असलेली अमेडिया नावाची कंपनी, जी कंपनी आयटी धोरण जे आहे त्या आयटी धोरणाच्या अनुषंगाने 25% जर भागीदार असेल तर आयटी शुल्क, जर स्टॅम्प ड्युटी शुल्क जे आहे ते माफ होतं। आणि याचाच आधार घेऊन खरं तर एक प्रस्ताव सादर केला गेला 22 एप्रिलला। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र सरकारच्या आयटी धोरणाचा आधार घेत स्टॅम्प ड्युटी पासून सूट मिळवली आणि ती सूट अशी होती की किमान 25% इतकी अतिरिक्त गुंतवणूक जर केली गेली तर स्टॅम्प ड्युटी ही माफ केली जाऊ शकते। त्याच अनुषंगाने 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं एक ठराव मंजूर केला, ज्या ठरावाच्या अनुषंगाने या जमिनीवर आयटी पार्क उभारण्यात येईल अशा आशयाचा तो ठराव होता। या ठरावानंतर अवघ्या 2च दिवसांनी म्हणजे 24 एप्रिल 2025 ला या संदर्भातलं मुद्रांक शुल्क जे आहे, स्टॅम्प ड्युटी माफीला जी आहे ती मंजुरी मिळाली आणि त्यानंतरच्या अवघ्या 27 दिवसात हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो पूर्ण झाला। एकंदरीतच हा सगळा विषय होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र प्रतिक्रिया देताना म्हटले की या जमिनीशी माझा थेट कोणताही संबंध नाही। उद्योग विभागाने सुद्धा म्हटलं की हा संपूर्ण विषय माझ्या कार्यभार कक्षेमध्ये येत नाही। राज्याचे महसूल मंत्री म्हणतायत की या सगळ्या प्रकरणाची तक्रार जर माझ्याकडे आली तर त्याच्यावरची हिअरिंग आम्ही लावू आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत या सगळ्या प्रकरणामध्ये आपण चौकशी समिती जी आहे ती गठीत करू। चौकशी समिती गठीत झाली सुद्धा, विकास घारगे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत देखील झाली, चौकशी देखील सुरू झाली। मात्र मागच्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्याने पार्थ पवारांच्या अनुषंगाने होणाऱ्या या चर्चा आणि त्यात आता नवीन आलेला हा सगळा ट्विस्ट, त्याच्यामध्ये नेमकी अशी कोणती अदृश्य शक्ती होती पार्थ पवारांच्या पाठीमागे की अवघ्या 27 दिवसांमध्ये हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो व्यवहार पूर्ण केला जातो। 27 दिवसांमध्ये हा संपूर्ण व्यवहार पूर्ण होतो। नेमका अदृश्य हात पार्थ पवारांच्या डोक्यावर कोलाचा आहे। जर अजित पवार म्हणतात की या सगळ्या व्यवहाराशी माझा संबंध नाही, दुरान्वयही संबंध नाही, तर मग हा प्रश्न एक प्रामुख्याने उपस्थित होतो की पार्थ पवारांच्या डोक्यावर नेमका हात कुणाचा आहे। यासोबतच गुन्हा ज्यावेळी दाखल झाले या प्रकरणाच्या अनुषंगाने, त्यावेळी तो गुन्हा दाखल झालाय शीतल तेजवानी यांच्यावर, ज्यांच्याकडे या संपूर्ण जागेची पॉवर ऑफ अटॉर्नी होती। त्यांच्यावर पहिला गुन्हा जो आहे तो दाखल झालाय। दुय्यम निबंधक असणाऱ्या रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि या कंपनीमध्ये 1% भागीदार असणाऱ्या दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। आता दिग्विजय पाटील आणि पार्थ पवारांचं कनेक्शन काय, तर दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे आत्तेभाऊ लागतात, जे राणा जगजित सिंग पाटील जे धाराशिव तुळजापूरचे आमदार आहेत त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे नातू आहेत। त्यामुळे दिग्विजय पाटलांचे आणि पार्थ पवारांचे कौटुंबिक संबंध देखील आहेत। मात्र या अमेडिया कंपनीमध्ये 99% संचालक हे पार्थ पवार आहेत आणि
सर्वाधिक पगार जो कंपनीकडनं दिला जातो तो देखील पार्थ पवार यांना दिला जातो. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो अद्यापपर्यंत दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळं एकंदरीतच पार्थ पवारांच्या डोक्यावरचा राजकीय वरदहस्त किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, शिवाय पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे चिरंजीव आहेत आणि हे कोरेगाव पार्कचं प्रकरण जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्येच आहे. त्यामुळं मग प्रशासनाकडून हा गुन्हा जो आहे तो दाखल केला गेला नाही का, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.